राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। शरणागत दीना चरणी नेरी शरणागत दीना चरणी नेरी शरणागत दीना चरणी नेरी करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे। स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे। सरासार वदविता सद्गुरु राया हो सरासार वदविता सद्गुरु राया हो सरासार 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 वदविता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो तन्मय हो नि बलवंत प्रेमे गावो तन्मय हो नि बलवंत प्रेमे गावो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे। श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश वंदुनिया तव पदास वंदुनिया तव पदास कीर्तनास उभी मी आज कीर्तनास उभी मी
आज श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश गावनिया गोड गाणी गावनिया गोड गाणी आडविते चिंतामणी आडविते चिंतामणी राखी प्रभू आज लाज राखी प्रभू आज लाज श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश येऊनी मम कीर्तनास येऊनी मम कीर्तनास देई मनी मज धीरास देई मनी मज धीरास शुभवरहा देई उषास शुभवरहा देई उषास श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश गणेश जय गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश एकदा सगळ्यांनी भजन करायचंय गोमातेला नित्य स्मरू गोमातेचे स्मरण करू गोमातेला नित्य स्मरू गोमातेचे स्मरण करू गोमातेला वंदू त्रिवार गोमातेचा जय जयकार गोमातेला वंदू त्रिवार गोमातेचा जय जयकार गोमातेला नित्य स्मरू गोमातेचे स्मरण करू गोमातेला नित्य स्मरू गोमातेचे स्मरण करू गोमातेला वंदू त्रिवार गोमातेचा जय जयकार गोमातेला स्मरण करू गोमातेचे स्मरण करू गोमातेला नित्य स्मरू गोमातेचे स्मरण करू गोमातेला नित्य स्मरू गोमातेचे स्मरण करू सद्गुरुनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया श्री धार धेनु विश्वमाता जगाचा धार धेनु विश्वमाता जगाचा धार ऐसा निर्धार अंगी बाणी ऐसा निर्धार अंगी बाणी धेनु विश्वमाता जगाचा
संतांनी दाविला मार्ग चोखाळून, संतांनी दाविला मार्ग चोखाळून, कर्तव्य समजून करी सेवा, कर्तव्य समजून करी सेवा. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार. गोकुळीचा चोर गाईचे निथोर, गोकुळीचा चोर गाईचे निथोर, राम अवतार याच साठी, राम अवतार याच साठी. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार. राघवाच्या सुता हेची देई देवा, राघवाच्या सुता हेची देई देवा, घडो नित्य सेवा गोमातेची, घडो नित्य सेवा गोमातेची. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार. ऐसा निर्धार अंगी बाळी, ऐसा निर्धार अंगी बाळी. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार, जगाचा धार, जगाचा धार. अभंगाच्या खाली वेगळीच स्वाक्षरी आपल्याला दिसते. नेहमी आपण तुकोबांचे, समर्थांचे, महाराजांचे अभंग घेतो. मग आजचा अभंग कोणाचा आहे? कारण खाली सही आहे राघवाच्या सुता. तर हा अभंग आहे गौतम बुवा पाठक यांचा आहे. म्हणजे यशवंत पाठक हे सगळ्यांना ज्ञात आहे, त्यांच्या वडिलांचा हा अभंग आहे. अतिशय गरिबीमध्ये आयुष्य गेलं आहे, मूळचे खानदेशचे राहणारे. आजोबांपासनं हरिभक्ती चालू होती आणि तेच तिसऱ्या पिढीत उतरलेलं होतं. गरिबीची परिस्थिती, वडील शिक्षक होते, हेही शिक्षक झाले आणि शिक्षकी पेशामुळे अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. पण त्यांच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सेनापती बापट, साने गुरुजी अशांचा सहवास त्यांना मिळाला आणि त्यामुळे जनसेवेचं सुद्धा कंकण त्यांनी आपल्या हातामध्ये बांधलेलं दिसतं. पण ज्यावेळी एका अधिक महिन्यामध्ये त्यांची थोरल्या रामाच्या मंदिरामध्ये कीर्तनसेवा चालू असताना सगळा श्रोतृवर्ग अत्यंत भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला आहे आणि त्यातल्याच काही श्रोतृवर्गाने त्यांना सांगितलं की तुम्ही महाराजांचं चरित्र का लिहित नाही, त्यांच्यावरती आख्यानं का तयार करत नाही. आणि हीच प्रेरणा घेऊन त्यांनी कीर्तन कमलिनी असं नावाचं एक पुस्तक काढलं. त्याच्यामध्ये संक्षिप्त असं महाराजांचे चरित्र आहे आणि महाराजांच्या जीवनावरती त्यांनी 13 कीर्तनपुष्प अशी आख्यानं त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. त्यातलं आजचं 12वं पुष्पाचं हे कीर्तन मी आज लावणार आहे. सर्वात प्रथम मगाशी परिचयामध्ये सांगितलं आशाताईंनी की माझं 1000वं कीर्तन आहे. तर हे इथपर्यंत माझी वाटचाल कशी झाली, तर मुळात आईचा वारसा आहे.
आणि बहिणीचा आशीर्वाद आहे. ती मला गुरुस्थानी आहे. तुम्ही माधुरी योग त्यांना ओळखता. आणि तिच्या मार्गदर्शनाने पहिलं कीर्तन मी न शिकता केलं. आणि मग आपल्याला थोडंसं कीर्तन येतं आहे आणि ते पहिलं कीर्तन मी राष्ट्रसेविका समिती इथे वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान आहे तिथे मी पहिलं कीर्तन केलं कुंटे आजींच्या प्रोत्साहनाने. त्यानंतर म्हटलं आता आपल्याला तंत्र शिकायला पाहिजे थोडंसं, म्हणून नारद मंदिरामध्ये वासंतिक वर्ग 4 वर्ष ओळीने केले. त्याच्यामध्ये आम्हाला भिडेबुवा, ताराताई देशपांडे, सुनंदाताई संत, नंतर अमृताताई मराठे असे अनेक दिग्गज असे आम्हाला शिक्षक मिळाले. त्याच्यामध्ये माझी माई म्हणजे माधुरी योगसुद्धा होत्या बरं का. आणि अशांचं मार्गदर्शन करून मी ही वाटचाल पुढे पुढे केली. मग त्यावेळी प्रचार कीर्तनाचं खातं होतं माईकडे, त्यामुळे मला प्रचार कीर्तनात पण ती मला कीर्तनं देत असे. कारण एकदा धीर चेपायला पाहिजे, श्रोत्यांपुढे बोलता आलं पाहिजे. म्हणून असं करत करत 50शीचा मी पल्ला गाठला. ते म्हणजे कीर्तनप्रेमी मंडळ अरण्येश्वरला माझं 50वे कीर्तन झालं. मनामध्ये एक आत्मविश्वास वाढला, योग्य दिशा मिळाली आणि स्वअध्ययन करत राहिले. एकदा आपल्याला रस्ता कळला आहे ना, मग पुढे आपण चालायचं आहे. कारण तळेगावहून पुण्यात येणं खूप दुस्तर आहे. अजूनसुद्धा 1-1 तासाशिवाय गाडी नाही आहे रेल्वे. मग माझं 500वं कीर्तन कुरोबुला झालं. विष्णू महाराज हे तिथे त्यावेळी ऐकायला होते आणि त्यांनी मला तिलकवाड्याला ते कीर्तन ऐकून मला दत्त जन्म दिला बरं का. म्हणजे अशी घोडदौड चालू असतानाच आता होता होता आजचं 1000वं कीर्तन. मग हे कीर्तन मी जेव्हा ह्या टप्प्यापर्यंत आले, त्याच्यामध्ये माझे गुरुजन तर आहेतच, माझ्या सगळे आप्तगण आहेत, नातलग आहेत, परिवार आहे. त्याच्याशिवाय करू शकत नाही आपण. परिवाराचं तुम्हाला पाठबळ असल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. माझी सूनसुद्धा अत्यंत ह्याला पाठिंबा देते. म्हणजे वास्तविक पाहता ती झुंबा करते बरं का, पण मी कीर्तन करते. पण आम्ही वेगळे वेगळे क्षेत्र असलं तरी एकमेकांना आम्ही उत्तेजन देत असतो. आणि त्याशिवाय दर्दी असणारा श्रोतृवर्ग, त्याच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. श्रोत्यांचं आम्हाला प्रोत्साहन मिळालं तर आमचा अभ्यास वाढीला लागतो. आणि त्यातूनच मी कीर्तन वर्ग सुरू केले. म्हणजे त्याला कोरोना काळ कारण झाला बरं का. म्हणजे ते माझ्या पथ्यावर पडलं. आणि त्यामुळेच ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे वर्ग मी आत्ता घेते आहे. आणि त्याचा लाभ म्हणजे माझा अभ्यास वाढला आहे. कारण दुसऱ्याला शिकवायचं म्हणजे आपण जास्त अभ्यास चांगला करतो. अशा तऱ्हेने आजचं हे 1000वं पुष्प मी महाराजांच्या ठिकाणी उत्सवात मला हे मिळालं आहे, म्हणून मला जास्त आनंद होतो. म्हणजे जेव्हा आशाताईंनी मला हे कीर्तन दिलं तेव्हा मला अत्यंत आनंद झालेला होता. तर असा हा आपण आज गौतम बुवांचा अभंग हा घेतलेला आहे. ते म्हणतायत, धेनू विश्वमाता विश्वाचा आधार, ऐसा हा निर्धार अंगी बाणे. धेनू विश्वमाता म्हटलंय. आपल्याकडे 5 माता आपण मानतो. म्हणजे आपली जननी आहे, गीता माता आहे, नदीला आपण माता म्हणतो. तशीच गाईला सुद्धा आपण प्राणी समजत नाही, तर ती माता आहे आणि ती विश्वमाता आहे असं गौतम बुवा सांगतात. मग हिची उत्पत्ती कशी झाली, तर ज्या वेळेला समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर पडलं ते दक्ष प्रजापती त्यांनी थोडंसं प्यायल्यानंतर त्यांच्या उच्छ्वासातून एक असा अनामिक सुगंध बाहेर पडला. आणि त्या सुगंधाच्या मार्फत एक गाय तिथे उत्पन्न झाली आणि म्हणून तिचं नाव सुरभी असं ठेवलं गेलं आहे. समुद्रमंथनात जी 14 रत्न प्रकट झालेली आहेत त्यातलं दुसरं रत्न ही कामधेनू आली आणि तिच्याबरोबर 5 गायीसुद्धा तिथे आलेल्या आहेत. आणि ह्या गायी ऋषीमुनींकडे त्यांना सांभाळायला दिलेल्या होत्या. आपल्याला विश्वामित्रांकडे, वशिष्ठांकडे गाय होती, नंदिनी होती. अशा अनेक गायी, ह्या 5 गायी चांगल्या अशा ऋषीमुनींकडे ह्या सांभाळण्यासाठी दिल्या. मग जन्मापासून ते शेवटपर्यंत गाय ही आपल्याला सतत आधार देत असते, जर आपण नीट अवलोकन आपलं आयुष्य केलं तर.
म्हणजे बघा, ज्या वेळेला स्त्री पौषामध्ये बाळंतीण होते त्यावेळी तिला शांत लागते बरं का, कारण दोष आहे त्याला. किंवा एखादं मूल जर त्याची नक्षत्र चांगली नसली तर त्याला शांत करावी लागते. आणि त्या शांतीसाठी प्रत्यक्ष गाय आणावी लागते बरं का, चित्रातली गाय मूर्ती अशी चालत नाही. मग त्या बाळाला सुपामध्ये ठेवलं जातं आणि गायीने ते हुंगायचं असतं बाळ. मग हे कशासाठी, तर गायीच्या हुंकारामध्ये सुद्धा त्याचं जे नष्टचर्य आहे जन्म नक्षत्राचं ते नाहीसं होण्याची सामर्थ्य ह्या गायीच्या नुसत्या हुंकारामध्ये आहे. म्हणून ह्याला गोप्रसव शांती असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा जन्म पुन्हा गायीच्या पोटी झाला आहे असं समजलं जातं. अशा अनेक वेळा म्हणजे काही एखादं आपण चांगलं कार्य करायचं असलं तर मुद्दामून सवत्स धेनू पुढे आणली जाते शुभ शकून म्हणून. जमीन घेताना सुद्धा आपल्याला ज्योतिषामधली तर कोणी असेल तर ते काय सांगतात, गोमुखी जमीन घ्या बरं का, व्याघ्रमुखी नको. गोमुखी जमीन असली म्हणजे जमिनीचा पुढचा भाग अरुंद असला पाहिजे, आत गेल्यानंतर रुंद असला पाहिजे. आणि व्याघ्रमुखी म्हणजे बाहेर रुंद असतं आणि आत निमुळतं होतं. म्हणजे गोमुखी जर आपण जमीन बघितली तर ती आपल्याला जास्त सुख, समाधान, शांती असं देते ती जमीनसुद्धा. अशी ही गाय पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी गायी असत, 1-2 तरी गायी असतच असत. आणि त्यावेळेला खरोखरच जमिनी शेणाने सारवलेल्या असायच्या. मग त्यावेळी स्त्रिया काय म्हणायच्या, आणलं गंगेचं पाणी, आणलं गाईचं शेण, आणलं गंगेचं पाणी, आणलं गाईचं शेण, सडा घालिते होमी दारी येतील सूर्यनारायण, सडा घालते मी दारी येतील सूर्यनारायण. म्हणजे गंगेचं पाणी हे पवित्र पाणी मानलं जातं आणि गाईचं शेण हे पवित्र मानलेलं आहे. मग गाईच्या शेणामध्ये असं काय हो पवित्र, तर ज्या वेळेला सर्व देवांनी असं ठरवलं की आपण गोसेवा करायची, म्हणून प्रत्येकजण गाईच्या शरीरामध्ये तिची सेवा करण्यासाठी आपापली जागा निवडली बरं का. पण लक्ष्मी आणि गंगा यांना उशीर झाला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आम्ही कुठे गाईच्या शरीरात राहू. तेव्हा भगवंतानी त्यांना सांगितलं आहे की लक्ष्मीनी गोमयामध्ये राहायचं आहे आणि गायीनी मूत्रामध्ये तिच्या राहायचं आहे. म्हणून एक पदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की कोणकोणते देव कुठे कुठे राहतात. पृष्ठभागी पृष्ठभागी ब्रह्मा विष्णुकंठा माझे, पृष्ठभागी ब्रह्मा विष्णुकंठा माझे, रुद्र तो बसे मुखा माझे, पृष्ठभागी ब्रह्मा विष्णुकंठा माझे, पृष्ठभागी ब्रह्मा. उदरी देवगण ऋषी रोमरंध्री, उदरी देवगण ऋषी रोमरंध्री, नागते पुच्छभागी राहताती, नागते पुच्छभागी राहताती, पृष्ठभागी ब्रह्मा विष्णुकंठा माझे. पुराग्रात आहे कुल पर
पर्वतांचा दुराग्रात आहे, कुल पर्वतांचा नद्यांचा मूत्र आहे, मूत्रिगो नद्यांचा वास आहे, पृष्ठभागी ब्रह्मा कंठ माझी, पृष्ठभागी ब्रह्मा. सूर्यचंद्र नेत्री स्तनी वेदचार, सूर्यचंद्र नेत्री स्तनी वेदचार, म्हणून ही धेनु थोर से, म्हणून ही धेनु थोर से, पृष्ठभागी ब्रह्मा विष्णुकंठ माझी, पृष्ठभागी ब्रह्मा, पृष्ठभागी ब्रह्मा, पृष्ठभागी ब्रह्मा. पृष्ठभागी ब्रह्मा विष्णुकंठा माझी. नद्या ह्या गोमूत्रामध्ये आहेत. उदरी देवगण ऋषी रोमरंध्री नागपुच्छभागी राहतात. तिच्या नेत्री सूर्यचंद्र, वेदा 4 वेद आहेत ते तिच्या स्तनांमध्ये त्यांचं स्थान आहे. आणि खुराग्रात 8 कुलपर्वतांचा. आता आपण सगळ्या स्त्रिया गोपद्म काढतो, तर गोपद्म काढताना आपण कसं करतो? पण माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं बरं का, की जेव्हा मी गोपद्मांचा नेम करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं, लता गोपद्म अशी नाही काढायची. म्हटलं मग कशी काढायची? तर तिचे खूर हे वेगवेगळे असतात बरं का. आपण जे नेहमीसारखं गोपद्म काढतो ते आपण बैलाचे काढतो, कारण त्याला नाल घातलेला असतो. मग आता तुम्ही विचार करा, आपण गोपद्म काढतोय का बैलाची पद्म काढतोय? आणि कोणाला हवा असेल तर मी काढून दाखवीन. म्हणून 8 खूर, तिचे 2-2 असे 4 पायाचे 8, तिथे 8 पर्वतांचं वास्तव्य आहे, जे आपले मोठे मोठे पर्वत सांगितलेले आहेत पुराणामध्ये ते. अशी ही गाय अत्यंत पवित्र आहे. तिच्यामध्ये इतकं सामर्थ्य सांगितलेलं आहे की तिच्या नुसत्या स्पर्शनाने सुद्धा, दर्शनाने सुद्धा आपले पाप निवारण होतात. अशी ही गाय. म्हणून पूर्वीच्या काळी ही गाय प्रत्येकजण घरी सांभाळत असं, कारण गायीच्या वास्तव्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी, सुख, शांती ही नांदत असते. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती आणि त्यावेळेला विद्यार्थी आपल्या गुरुकुलामध्ये आला की त्यांना त्यांचे गुरुजन पहिलं 6-7 महिने काय काम सांगायचे, तर गोपालन करा, गोचारण करा. म्हणजे गायी चराला न्यायचं, दिवसभर गायीच्या सहवासात राहायचं. कशासाठी? तर तुम्हाला बुद्धी संपादन करायचे. त्याच्यासाठी तुमची जी बुद्धी कुशाग्र होण्यासाठी गायीचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच आरोग्यसुद्धा चांगलं राहतं, कारण विद्या संपादन करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी आरोग्य चांगलं लागतं की नाही. जर आपल्याला बरं नाहीसं झालं तर आपण एखादी गोष्ट मन लावून करू शकत नाही. आणि हे आजच्या काळात सुद्धा आहे बरं का. उदाहरण, मध्येच माझ्या एका वाचण्यामध्ये एक गोष्ट आली की अगदी चांगला IT-मधला एक मनुष्य आणि नोकरी सोडून 10 गायी पाळल्या बरं का. आता अर्थात मित्रांनी काय विचारलं, काय तुझ्या डोक्यात खूळ आलं आहे गायी पाळायचं, काय करतोस काय गायी पाळून? तो ज्यांनी गाय पाळली ना तो म्हणतो मी वर्षाला 10 कोटी मिळवतो. भरपूर पॅकेज झालं ना हल्लीच्या काळात. त्या मित्राला मोठं आश्चर्य वाटलं की 10 कोटी महिन्याला कसं काय? तर म्हणे मी काही त्यांचं करत नाही. मी त्या गायींना असं बांधलं आहे गोठ्यामध्ये
की प्रत्येक गायीच्या मध्ये 2 पलंग ठेवलेत बरं का. आणि त्या पलंगावर जो कोणी माझं गिऱ्हाईक येईल त्यांनी तिथे फक्त दिवसभर झोपायचं आणि दिवसाला $800. बघा, म्हणजे गायीचा सहवास किती श्रेष्ठ सांगितलेला आहे. मग आपल्या पूर्वसुरींनी हेच सांगितलं आहे ना. पण आज आपण काय करतोय? तसं करत नाही आहोत. आज आपण सगळा आपला जो गोवंश आहे, भारतीय गोवंश, तो आपण परदेशात पाठवतोय आणि त्यांच्या जर्सी गायी आपण इथे आणतोय. आपला भारतीय गोवंश का श्रेष्ठ सांगितलेला आहे? त्याला सुद्धा अनेक कारणं सांगितलेली आहेत. मग पहिलं कारण असं सांगितलं आहे की आपल्या गोवंशाला वशिंड असतं आणि हे वशिंड इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्यातनं जे सूर्याचे अतिनील किरण असतात ते ह्या वशिंडातनं शोषले जातात आणि त्याचं परिवर्तन ती आपल्या दुग्धामध्ये करते. आता ह्या समुद्र मंथनातनं ज्या गायी उत्पन्न झाले तो दिवस होता वसुबारसेचा बरं का. म्हणून आपण वसुबारसेचं व्रत करत असतो. त्यांचा तो वाढदिवस आहे. मग त्याच वेळा का त्यांचा जन्म झाला किंवा उत्पत्ती झाली आहे? तर आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर आपण म्हणतो की नाही ऑक्टोबर हीट. मग ते आपल्याला ऊन सहन होत नाही आणि ते आपण एक दिवस जरी गायीचं पूजन केलं, पण खऱ्या गायीचं बरं का, चित्रातल्या नाही. हल्ली गाय मिळत नाही आहो शहरातनं आणि मग आपण गायीची चित्र काढून रांगोळीनी गाय काढतो किंवा तिची एखादी मूर्ती ठेवतो. पण अशामुळे नाही, तर प्रत्यक्ष गाय ह्याची जर आपण पूजा केली तर आपल्या अंगातली उष्णता ती खेचून घेते आणि आपलं आरोग्य चांगलं टिकवते. म्हणून वसुबारसेची पूजा प्रत्यक्ष गायीची करायची असते. मग अशी ही गायीची पूजा आपण केली तर सहजच बिना श्रमाने आपल्या अंगातली उष्णता जाते की नाही. बरं, गाईचं दूध काढायला सोपं असतं बरं का. म्हणून गाईचं दूध बाई काढू शकते, तिला शक्ती कमी लागते. पण म्हशीचं दूध पुरुषाशिवाय निघत नाही. म्हणून माझी आजी नेहमी म्हणायची, मला विश्वामित्राच्या गाईचं दूध नको आहे, म्हणजे म्हशीचं दूध नको आहे. जेव्हा विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली त्यावेळेला त्यांनी गायीच्या ऐवजी म्हैस निर्माण केली बरं का. म्हणून गायीच्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ती बुद्धिवर्धक आहे. रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला ती देते. ते पचनाला हलकं आहे. म्हणून एखाद्या मुलाची जर आई मूल जन्मताच वारली तर तो मूल गायीच्या दुधावर जगतं, वाढतं. म्हणून गाय ही माता तेवढ्यासाठी म्हटलं आहे आपल्या संस्कृतीने की ती नुसता प्राणी नाही. माझी एक आजी एक गाणं म्हणायची बरं का. म्हणजे ते सहज सुलभ आहे. आपण सुद्धा पाठ केलं तर आपण नक्की म्हणू शकतो आणि तिचं स्मरणसुद्धा आपल्याला अहो इतकं सामर्थ्य देतं. गाईचं तोंड जसं अमृताचं कुंड, गाईचं तोंड जसं अमृताचं कुंड, गाईचे हो डोळे जसे लोणियाचे गोळे, गाईचे हो डोळे जसे लोणियाचे गोळे, गाईचे हो कान जशी नागवेली पान, गाईचे हो कान जशी नागवेली पान, गाईचे हो कपाळ तेथे नांदे नित्य गोपाळ, गाईचे कपाळ तेथे नांदे नित्य गोपाळ, गाईची हो पाठ जाय वैकुंठाशी वाट, गाईची हो पाठ जाय वैकुंठाशी वाट, गाईचे हो पोट तेथे देव 33 कोट, गाईचे हो पोट तेथे देव 33 कोट, गाईच्या हो मांड्या जशा पालखीच्या दांड्या, गाईच्या हो मांड्या जशा पालखीच्या दांड्या, गाईची हो कास गोविंद पाहे आस, गाईची हो कास गोविंद पाहे आस, गाईचे हो दूध त्यानी रक्त होई शुद्ध, गाईचे हो दूध त्यानी रक्त होई शुद्ध, गाईचे हो दही गोविंद जेवे घाई, गाईचे हो
ही गोविंद जेवे घाई, गाईचे हो तूप तेथे श्रीहरीचे रूप, गाईचे हो तूप तेथे श्रीहरीचे रूप, गाईची हो कास गोविंद पाहे आस, गाईची हो शेप तेथे जशी नागिणीची झेप, गाईची हो शेप जशी नागिणीची झेप, करता गाईची पूजा आनंद धोक्षजा, करता गाईची पूजा आनंद धोक्षजा, गाईला घाला धान्य काही न पडे न्यून, गाईला घाला धान्य काही न पडे न्यून, धरते गाईचे खूर तिला नमस्कार वारंवार, धरते गाईचे खूर तिला नमस्कार वारंवार, तिला नमस्कार वारंवार. आहे की नाही पाठ करण्यासारखं? म्हणजे पूर्वीच्या बायका खरोखरच किती त्यांचा संग्रह होता. आणि हे गाणं मी जेव्हा अधिक महिन्यात, म्हणजे आमच्या आई आजीने आम्हाला खूप भरपूर नेम शिकवले बरं का. त्याच्यामध्ये अधिक महिन्यामध्ये गाय गोऱ्याची पूजा आम्ही केली आणि ते सुद्धा मला ब्राह्मणाकडे गाय मिळाली. म्हणजे गोविंदाजी, तेव्हा मी पुण्यात राहत होते, भाऊ महाराज बोळात. 5 मिनिटावरती त्यांचं घर होतं माझ्या घरापासून. मग दररोज त्याची पूजा करायची. आपण वसुबारसेला जशी पूजा करतो तशी हे गाणं म्हणायचं. आणि महिन्याभराने उद्यापन म्हणजे तिला झूल शिवली, वासराला झूल शिवली, तिला दुधाला कासंडी दिली, खाण्यासाठी घमेलं दिलं. आता तिच्या गळ्यामध्ये माझी आजी म्हणायची घंटा बांधा बरं का, म्हणजे तुम्हाला गोलोकात स्थान मिळतं. म्हणून घंटा, जेव्हा मला वहिनीने गोदान केलं तेव्हा तिने मला माहिती विचारली होती काय काय लता करायचं असतं. त्या प्रसंगाला तुम्ही बहुतेक सगळेजण होतात, गोदानाच्या प्रसंगाला. मग तिला पायामध्ये गजरे बांधले. आता सोन्याची टोपणं शिंगावर करायची असतात बरं का, पण आपल्याला ते शक्य नाही. पण मी सोनेरी कागदाची मात्र केली होती बरं का. आणि अशी गोपूजा आणि हे दररोज गाणं म्हणणं, अहो महिना कधी सरला कळलंच नाही. म्हणजे आपल्याकडे अशी व्रतसुद्धा गायीची सांगितलेली आहेत. गोपद्म हे नवीन लग्न झाल्या मुलींना आपण सांगतो की नाही, हे व्रत आहेत. नंदिनी व्रत सांगितलेलं आहे. हे दिलीप राजांनी केलं बरं का. हे दिलीप राजांनी नंदिनी व्रत का केलं? अहो इतका सदाचरणी सत्यवचनी असणारा दिलीप राजा, पण अपत्य प्राप्ती नव्हती. म्हणून वशिष्ठांना त्यांनी ह्याचं कारण विचारलं. त्यावेळेला त्यांनी त्रिकालज्ञानी असणारे असे हे ऋषी त्यांनी सांगितलं की तुझ्या हातून नकळत का होईना पण कामधेनूचा अपराध झाला आहे. म्हणजे जेव्हा हे सगळे रघुकुलातले राजे देवांना मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये जात असत आणि त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर काही कारणाने नकळत ह्या कामधेनूचं दुर्लक्ष ह्या दिलीप राजाकडनं झालं आणि अर्थातच मनातनं शापवाणी उत्तरली गेली आहे. तेव्हा वशिष्ठांनी असं सांगितलं की तू तिच्या अपत्याची सेवा कर. कामधेनूचं अपत्य म्हणजे नंदिनी, आणि तिची अपत्या नंदिनीची तू सेवा कर, म्हणजे तुला अपत्य प्राप्ती होईल. मग अशी 21 दिवसाचं हे नंदिनी व्रत ह्या दिलीप राजांनी केलं. बरोबर सहधर्मचारिणीसुद्धा होती आणि सेवा केली. म्हणजे कशी? दाव्याला बांधून नाही बरं का. जिथेही नंदिनी जाईल तिथे त्यांनी जायचं, तिच्यावर छत्र धरायचं, तिच्यावर माशा बसल्या तर हाताने हकलायच्या, तिला स्वच्छ करायचं, तिचं पूजन करायचं. असं करत करत 21 दिवस झालेत. आणि एखाद्या व्रताची सांगता कशी होते हो, परीक्षा असते प्रत्येक गोष्टीची. तशी ह्या दिलीप राजाची परीक्षा घेतली गेली आहे आणि तिथे एक सिंह प्रकट झाला आहे आणि त्या नंदिनीची मान त्या सिंहाने पकडली आहे. आता हा दिलीप राजा त्या सिंहाला विनंती करतोय बरं का, घाबरला नाही आहे, पळून गेला नाही आहे. आणि तो म्हणतोय की नंदिनीच्या ऐवजी तू मला खा. तेव्हा तो म्हणतोय की एवढ्या यशकिंचित प्राण्यासाठी तू स्वतःचा जीव देतोस. तेव्हा तो म्हणतोय की हे माझं व्रत आहे तिला सांभाळण्याचं, तिला जतन करायचं. आणि म्हणून
त्यांनी आपली मान त्या सिंहाच्या तोंडामध्ये दिली आणि तिथे कामधेनू प्रकट झाली आहे आणि आशीर्वाद दिला आहे की तुला अपत्यप्राप्ती होईल. आणि मग पुढे दिलीप राजाला रघु नावाचा जो मुलगा झाला की ज्यांनी रघुवंश पुढे वाढला. म्हणून राम अवतार यासाठी, अहो रघु झालाच नसता तर राम कसा झाला असता. म्हणजे गायीच्या व्रतांनी सुद्धा असे अनेक आपल्याला लाभ होत असतात. म्हणून संतांनी दावीला मार्ग चोखाळून, असं गोविंदबुवा आपल्याला सांगतात पुढच्या चरणामध्ये. म्हणून कर्तव्य समजून करी सेवा. सगळ्या संतांनी आपल्याला गोसेवा केलेली दिसते. कारण गोसेवेमध्ये इतकं सामर्थ्य सांगितलेलं आहे की आपल्या महाराजांच्या सुद्धा चरित्रामध्ये आपल्याला असं दिसतं की ज्या एका गृहस्थांना महारोग झालेला होता, त्या महारोग्याला महाराजांनी गोसेवा करायला सांगितली आणि त्याचा तो रोग गायीच्या सहवासाने कमी झाला आहे. इतकं सामर्थ्य गायीच्या सहवासामध्ये आहे. तसंच एक नामदेवांचं उदाहरण आहे की नामदेवांचं कीर्तन दिल्लीला चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये गायीची महती ते सांगत असतात. आणि रस्त्यावरनं बादशहाचा एक सरदार तिथून जात असतो आणि ती महती त्यांना ऐकतो आणि त्याला पण आश्चर्य वाटतं आणि मग तो बादशहाला सांगतो. तेव्हा बादशहाच्या असं मनात येतं की ह्या काफराला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, ह्या गायीचा वध भर कीर्तनात करायला पाहिजे. आणि खरोखरच बादशहाने तसं केलं आहे. बरं, कीर्तन रंगामध्ये अचानक त्यांनी गाय आणली आणि गायीचा गळा कापला आहे. आता नामदेवांना हे सहन झालं नाही. नामदेवांनी तिचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आहे आणि पांडुरंगाची प्रार्थना करतायत की भगवंता, ह्या गोमातेचा वध इथे केला आहे आणि हा कसा मी सहन करू. ह्या विचारांनीच त्यांना मूर्छित ते झालेले आहेत. आता मूर्छित होण्याच्या आधी ज्यावेळी ते म्हणतात की भगवंता 4 दिवसाच्या आत तू ह्या धेनूला जिवंत कर. बरं का, म्हणजे भगवंत शब्दात पकडतो. ह्या कथेवरनं आपल्याला हे कळतं. आता 4 दिवस सगळे श्रोते नामदेव महाराज त्या कीर्तनाच्या देवळामध्येच तिथे आहेत. मूर्छित अवस्थेमध्ये नामदेव आहेत आणि 4थ्या दिवशी मात्र तिथे प्रत्यक्ष शंखचक्र गदाधारी असा पांडुरंग तिथे प्रकट होतोय आणि नामदेवांना सावध करतायत आणि म्हणतायत, नाम्या, अरे ह्या गोमातेसाठी तू प्राणसुद्धा द्यायला तयार झालास. खरंच तू धन्य आहेस. आणि बघ, तू शुद्धीवर येण्यासाठी ही गाय तुला चाटत आहे बघ. आणि असं सांगितल्यानंतर नामदेव महाराज शुद्धीवर आले तर गोमाता त्यांना प्रेमाने चाटत होती. गाय प्रत्यक्ष जिवंत झाली आहे कीर्तनामध्ये. म्हणजे संतांनी दावीला मार्ग चोखाळून, संत नेहमी स्वतः आपण करतात आणि मग आपल्याला सांगतात तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, असं नुसतं सांगत नाही. तेव्हा भगवंताला नामदेव महाराज प्रश्न विचारतायत, भगवंता एवढ्या उशिरा का आलास. तूच तर म्हणाला होतास ना 4 दिवसात तिला जिवंत कर. मी आलो 4 दिवसांनी. तू जर तेव्हाच जिवंत कर सांगितलं असतंस तर मी तिला तेव्हाच जिवंत केली असती. समर्थांच्या सुद्धा चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की मृत गायीचं दूध समर्थांनी काढलेलं आहे. अशा अनेक संतांच्या ह्या कथा आपल्याला माहिती आहेत. चौंडे महाराजांनी तर गोरक्षणाची चळवळच केलेली होती. त्या काळामध्ये दरडोई 90 गायी आपल्या भारतामध्ये होत्या आणि दर वर्षाला गोहत्या किती होत होती, 54,000 गायींची गोहत्या होत होती. पण चौंडे महाराजांनी अशी काही गोरक्षणाची चळवळ केली की ती गोहत्या संख्या त्यांनी 15,000वर 15 वर्षात मध्ये आणली. म्हणजे 54,000 कुठे आणि 15,000 कुठे. पण अशी ही चळवळ, म्हणजे हे चौंडे महाराजसुद्धा जेव्हा महाराजांकडे गेलेले असताना तेव्हा महाराजांनी सुद्धा चौंडे महाराजांचा गोसंवर्धन तुम्ही करताय ह्याच्यासाठी त्यांचा कफनी देऊन सत्कार केलेला होता. आणि एवढंच नाही तर आपल्या मृत्यूनंतरसुद्धा महाराजांनी आपल्या काही शिष्यांना चौंडे महाराजांकडे
गोसेवेमध्ये पाठवलेलं होतं. आपण चरित्र सगळेच जण जाणताय. मग अशी ही गोसेवा संतांनी केली, म्हणून आपण कर्तव्य म्हणून तरी ही गोसेवा करायला पाहिजे. मग ही गोसेवा आपण करताना आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. जर आपण तो दृष्टिकोन ठेवला ना तर हे करता येतं. कारण हे गोधन जे आहे ना ते अत्यंत श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून एका पदामध्ये आपल्याला असं सांगतात, जाणा गोधनची फुले, गाणा गोधनची फुले, जाणा गायची धन फुले, जाणा गायची धन फुले, रत्ने कांचन रौप्यनि मौक्तिक, रत्ने कांचन रौप्यनि मौक्तिक, गौणतया ठरले, जाणा गायची धन फुले, जाणा गायची धन फुले. धेनुगुणाचे श्रवण सुकीर्तन, धेनुगुणाचे श्रवण सुकीर्तन, मनुजा करीते पुण्य समर्पण, मनुजा करीते पुण्य समर्पण, इतर धनी गुण हे नासले, इतर धनी गुण हे नासले, गायची धन फुले, जाणा गायची धन फुले. इतर धनाते सुख ते लौकिक, इतर धनानी सुख ते लौकिक, धेनुधनाने करते अलौकिक, धेनुधनाने करीते अलौकिक, चवन म्हणून बदले, जाणा चवन म्हणून बदले, जाणा गायची धन फुले, जाणा गायची धन फुले, जाणा गायची धन फुले. आपल्याला हल्ली धन म्हणजे फक्त पैसाच असंच मानलं जातं. पण पूर्वी पशुधन किती आहे हे सुद्धा बघितलं जायचं. नंदाकडे होत्या कणी 9 लक्ष गाई. पूर्वी मुलीचं लग्न झालं की गायसुद्धा देत असत बरं का जावयाला. प्रत्येक आपल्या शुभ कार्यामध्ये गोप्रदान सांगितलेलं आहे. इतर कुठल्या प्राण्याचं दान आपण देतो का? नाही. म्हणून रौप्य कांचन मौक्तिक पाचू हे सुद्धा गोधनापुढे गौण आहेत असं सांगितलं आहे. अहो, धेनू गुणांचं नुसतं आपण श्रवण केलं जे आत्ता तुम्ही करताय त्यानी सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं. इतर धनीना गुण हे असले. पैशामध्ये आहे का पुण्य द्यायचं काम? जर तुम्ही दान केलं तरच तुम्हाला पुण्य मिळतं, ते सुद्धा सत्पात्री केलं तरच. पण धेनू गुणाचं नुसतं आपण श्रवण केलं तरी सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं. इतर धनाने सुख ते लौकिक. व्यवहारामध्ये आपल्याला लौकिक सुखच हवं असतं. अगदी कीर्तनाला जायचं तरी तिथे खुर्च्या आहेत का? बघतो की नाही आपण. लौकिक सुख हवं आहे. ट्रिपला पैसे भरले, काय काय आम्हाला कुठलं हॉटेल देणार आहे, 3 स्टार का 5 स्टार हे बघतो. पण हे कशाने मिळतं? तर पैशाने मिळतं. पण धेनुधनाने सुख ते अलौकिक. म्हणजे मगाशी आपण जे बघितलं की गोलोकामध्ये स्थान मिळतं
गोलोक हा वैकुंठाच्या पेक्षा सुद्धा वरती आहे बरं का. आणि तिथे जास्त वास्तव्य श्रीकृष्णाचं असतं. श्रीकृष्णाला गोपाल कृष्ण का म्हणतात? त्यांनी सुद्धा लहानपणी गायी चारली आहेत. गायींच्या समवेत तो खेळलाय, बागडलाय. आणि म्हणून त्याला सुद्धा अशी आवड आहे की माझ्या मागे पुढे गायी असाव्यात. कृष्णाच्या मंदिरामध्ये आपण गेलो की असतात की नाही त्याच्या भोवती गायी असतात. दत्तगुरूंनी सुद्धा गाय आपल्या पाठीमागे उभी केलेली आहे. अशी ही गाय त्यांनी आपल्याला अलौकिक असं पुण्य मिळतं. म्हणून आपण गायीचं गुणगान, तिचा सहवास आपल्याला मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वीच्या काळी राजे लोक स्वतः गायी पाळत नसत, पण ते आपल्या गायी, कारण पैसा होता आणि त्या पैशांमुळे गायी त्यांना विकत घेता येत असत आणि अशा गायी त्या गुराख्यांना सांभाळायला देत असत. आणि मग वर्षातनं आपल्या सगळ्या राणीवसा, सगळे आपले सरदार असं ते गोधन बघायला जात असत बरं का. आणि ह्या सगळ्या समारंभाला घोषयात्रा असं म्हटलं जात असे. म्हणजे प्रत्येकानेच ही गाय पाळली पाहिजे. आज आपण काय पाळतो? कुत्री पाळतो. आहे का हो त्याचा लाभ काही? उलट ते आपल्याला खर्चातच पाळतात. अहो ते डॉग फूड केवढ्याला असतं ते पोतं. पण धेनू माता मात्र अशी आहे का, जशी गाय माता असते की आपलं सर्वस्व देते की नाही, तशी धेनू माता आहे बरं का. बघा आपल्याला ती धान्य देते. गोवंश तो आपला बैल, म्हणजे आपलं खरं शेतीप्रधान देश आहे, तर ती आपल्या शेतीसाठी बैल देते. आता असतील ट्रॅक्टर, पण पूर्वापार चालत आलेले हे बैल अत्यंत, गोवंश हा आपल्या उपयोगी पडणारा आहे. म्हणून आपल्याकडे अनेक सण आहेत. जसं वसुबारस आहे तसं पोळासुद्धा आपण त्यांच्या कृतज्ञता दाखवण्यासाठी पोळा करतो. बेंदूरसारखा सण आपल्या भारतामध्ये आहे. गोंदवल्यातसुद्धा बेंदूर होतो बरं का. त्यानिमित्ताने आम्ही जेव्हा गेलो होतो, गोंदवल्याची सुद्धा गोशाळा खूप छान आहे. मग ह्या गोशाळेमध्ये त्या गोमातेला गोंदवल्यात किती पुरण घालत असतील हो? 4 किलोचं पुरण लागतं गाईंना पुरणपोळ्या घालायला. म्हणजेच संतांनी दावीला मार्ग चोखाळून आज महाराजांना जाऊन 112वा हा पुण्यतिथी सोहळा आहे. पण अजूनही ती परंपरा गोंदवल्यात चालू आहे. सकाळी गोमातेची आरती पूजन होतं की नाही गोंदवल्यात काकड्याच्या वेळी, कारण तिचं महत्त्व संतांनी जाणलेलं आहे. मग आपण सुद्धा ते जाणायला पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. बघा एका खेडेगावामध्ये प्रत्येक घरामध्ये कुत्रा पाळलेला असतो आणि एका घरामध्ये चोर येतो आणि चोर आल्यानंतर त्या घरातला कुत्रा भुंकायला लागतो. ते भुंकणं ऐकून शेजारच्या वाड्यातला कुत्रा भुंकतो. त्याचं कुत्र्यांचं भुंकणं ऐकून अजून पलीकडे अजूनपणे, अहो सगळ्या आळीतली कुत्री भुंकायला लागतात की नाही. मग समजा अगदी लांबच्या कुत्र्याला विचारलं की तू का भुंकतोस, तो काय सांगेल? कारण पंचतंत्रातल्या कथा आपल्यासाठीच असतात, प्राण्यांची नुसती तिथे भूमिका असते. तर तो सांगेल की माझ्या आधीच्या कुत्र्यांनी ते बघितलंय ना चोर, तो भुंकतोय म्हणजे चोर आलाय. मग आपण असं ठरवतो का की संतांनी हे केलं आहे म्हणजे आपल्याला करायला हवं? हा विश्वास जे कुत्रे ठेवू शकतात ते आपण का नाही ठेवू शकत? म्हणून गोपालन सांगितलेलं आहे. अहो आपल्याकडचा जो गोवंश आहे, रंगाने प्रत्येक गाय वेगळी असते की नाही, काळी असते, लाल असते, कबरी असते, पांढरी असते. अहो प्रत्येक गायीच्या गुणामध्ये, दुधामध्ये वेगवेगळे तुम्हाला गुणधर्म दिसतात. जी पिवळी आहे ती पित्तनाशक तुम्हाला उपयोग देते औषधासाठी. अशी ही गाय सतत आपल्या सहवासात असायला पाहिजे. हल्ली मोबाईलवरती त्या छोट्या अगदी गायी बघा दिसत आहेत. आणि खरंच ही गाय आपल्याला किती देत असते हो.
स्वतः गवत खाते, पण धान्य, गहू, तांदूळ आपल्याला देते ना, चांगलं आपल्याला देते. जसं आपली आई स्वतः शिळं अन्न खाते पण आपल्याला चांगलं देते, तशीच ही गोमाता आहे. अहो, गोमातेचं शेण आणि मूत्र तर रघुनाथ मालशेकरांनी तर 2001 साली त्याच्यावर पेटंट मिळवलेलं आहे. आम्ही जेव्हा आटपाडीला गेलो होतो हेमंत कुलकर्ण्यांकडे, आणि त्यावेळी त्यांचा आम्हाला गोठा दाखवायला नेला, आणि त्या गोठ्यामध्ये आम्ही सगळ्या गाई वगैरे बघितल्या, आणि शेजारी बघितलं तर म्हटलं, अहो हे काय आहे इथे एवढ्या कॅनमध्ये? तर म्हणे, अहो गोमूत्र. अहो किती गोमूत्र असेल? 10,000 लिटर गोमूत्र. ते म्हणाले, आम्ही हे निर्यात करतो औषधांसाठी. एक तानाजी निकम म्हणून नावाचे गृहस्थ, त्यांनी आपल्या 3 एकर जमिनीमध्ये एका गाईचं शेण वर्षभरात घालून ती जमीन सुजलाम सुफलाम केली की त्यांचं नाव गिनीज बुकामध्ये गेलं. म्हणजे गाईच्यामुळे लौकिक मिळतं की नाही, पण आपण हे ध्यानातच घेत नाही. आज सुद्धा आपल्याकडे ह्या जर्सी गाई आहेत, पण न्यूझीलंडमध्ये 90% भारतीय गोवंशाच्या गायी तिथे आहेत. आणि ह्या गायी का श्रेष्ठ सांगितले आहेत? गोवंशाच्या, भारतीय गोवंश का श्रेष्ठ सांगितलं आहे? तर त्याला घर्मग्रंथी असतात, म्हणजे त्यांना घाम येतो, म्हणून त्या कुठल्याही हवामानामध्ये, तापमानामध्ये तग धरून राहू शकतात. त्यांना ओला चारा चालतो, ओला चारा चालतो, कुठेही त्या राहू शकतात. त्यांच्या गरजा अत्यंत कमी आहेत, आणि म्हणून तिकडे त्या नेत आहेत आणि आपल्याला जर्सी गाई पाठवत आहेत. आणि आपण सुद्धा दूध जास्त देतो म्हणून ते घेतोय, पण आपल्यासारखे करंटे आपणच आहोत हे कोणाच्या लक्षातच येत नाही आहे. जर्सी गाई म्हणजे त्यांनी मतिमंदत्व येतं. आज सुद्धा भारतामधले सगळे विद्वान तरुण का परदेशात आहेत? हो, बुद्धिमत्ता आपल्याकडे जास्त आहे म्हणून. मग ते आपल्याला कशामुळे मिळालं आहे? गाईच्यावर आपण पोचलो गेलो आहे, गाईच्या दुधावर, म्हणून आपल्याकडे बुद्धिमत्ता जास्त सांगितलेली आहे. ह्या गोमातेची अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या अकोल्याजवळ एक गोमातेचं सप्तमाता गोमंदिर आहे बरं का, आणि ते अष्टकोनामध्ये बांधलेलं आहे. ज्यांना कोणाला तिथे बघितलं तर नक्की जाऊन या. आणि हे गोमाता मंदिर सप्त गोमाता म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक रंगाची गाय ही बांधलेली आहे, आणि त्यांची रचना अशी केलेली आहे की त्यांचे आपल्याला खूर दिसत आहेत, आणि गोलाकार मंडळामध्ये त्यांना बांधलेलं आहे. म्हणजे त्यांच्या बाजूनी प्रदक्षिणा घालता येईल असा मार्ग तिथे केलेला आहे. म्हणून गाईला प्रदक्षिणा घालणं हे सुद्धा व्रत सांगितलेलं आहे बरं का. बाकी तुम्ही तिचं नाही काही केलं तरी चालेल. पूर्वीच्या काळी गाईच्या शेपटानी मुलाची दृष्ट काढली जायची बघा. का? तेवढाच त्या मुलाला गाईचा सहवास मिळतो. अगदी मुलांना झोपवताना सुद्धा ओव्यांमध्ये गाय यायची की नाही. माझी आई नेहमी एक ओवी म्हणायची आमच्या मुलांसाठी, ये ग गाई, ये ग गाई, बाळाला दूध देई वाटीभर अंगाई. अहो, गाईचा शब्द जरी ऐकला तरी ते मूल 2 ओव्यांमध्ये झोपून जातं. अशी ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली गोमाता. म्हणून आपल्या हिंदूंचं हा मानबिंदू सांगितलेला आहे. हो, द्विमुखी गाईला जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर पण त्या ओले त्यांनी घालायच्यात बरं का. द्विमुखी म्हणजे काय? गाय प्रसवत असते त्यावेळी वासराचं तोंड बाहेर आलेलं असतं योनीमधनं, आणि स्वतः गाईचं तोंड, अशी द्विमुखी गाय.
मग आपल्या मैत्रिणीकडे वगैरे असेल तर सांगून ठेवावं, यायची असेल तेव्हा मला सांग, तेव्हा आपण ही प्रदक्षिणा नक्की घालू शकतो. हां, हो, नुसती तर प्रदक्षिणा आपण घालतोच, पण द्विमुखीचं पुण्य म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं आहे. आपल्याला पृथ्वीवर जर सगळ्या जगामध्ये फिरायचं असेल तर किती खर्च येतो. आणि हो, बरोबर आहे. अशी ही गोमाता हिंदूंचं मानबिंदू आहे. गोभक्ती लक्षण हिंदूंचे, गोभक्ती लक्षण हिंदूंचे, मानबिंदू हा हिंदूंचा. गोभक्ती लक्षण हिंदूंचे, मानबिंदू हा हिंदूंचा. त्या रक्षणार्थ यत्न करीती, त्या रक्षणार्थ यत्न करीती, करीती प्राणांचाही प्राणांचा. राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम, राम. गोभक्ती लक्षण हिंदूंचे. आपल्याला कथा पुराणात ह्याची उदाहरणं दिसतात. ज्यावेळी विराट राजाकडे पांडव राहत होते अज्ञातवासामध्ये, आणि त्यावेळेला त्यांचं गोधन हे पळवण्यात आलं. कोणी पळवलं? कौरवांनी. आणि विराट राजाचा हा मुलगा उत्तर, आणि तो युद्धावर निघालाय, पण त्याला युद्धाची सवय नव्हती किंवा अनुभव नव्हता. पण द्रौपदी बृहन्नडेच्या वेशामध्ये असलेल्या अर्जुनाला सांगते की आपल्याला आत्ता हे गोरक्षण करायला पाहिजे. पंचप्राण हि गोजननी रक्षणार्थ, पंचप्राण हि गोजननी रक्षणार्थ, अद्ध अर्पितो असे सिद्ध पार्थ, सिद्ध जाया असे धन्य पार्थ. पुन्हा वनवासी द्वादशात राहू, पुन्हा वनवासी द्वादशात राहू, म्हणे धेनूचे दुःख क्षणन राहू, म्हणे धेनूचे दुःख क्षणन पाहू. पंचप्राण सुद्धा आम्ही गोजननीच्या रक्षणासाठी देऊ. वास्तवात पाहता ही वेट कौरवांनी कशी आणली होती? तर आपण जर ह्यांना अज्ञातवासात ओळखलं तर ह्यांना पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. पण अर्जुन आणि द्रौपदीचं असं बोलणं होतं की आपल्याला पुन्हा 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास घडला तरी चालेल, पण धेनू मातेचं रक्षण आपण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. का? गोभक्ती हे हिंदूंचं लक्षण आहे. म्हणून बृहन्नडेच्याच वेशामध्ये सारथ्य करत हा अर्जुन गेलाय आणि पारिपत्य केलंय कौरवांचं. दुर्योधनाने जाहीर केलं आम्ही पांडवांना ओळखलंय, कारण एवढा पराक्रम अर्जुनाशिवाय कोणी करू शकणार नाही. पण पुढे गोपालकृष्ण आणि भीष्मांनी सांगितलं आहे की प्रहराच्या ह्याच्यामध्ये 1 प्रहरानंतर तुम्ही त्यांना ओळखलं आहे, म्हणून त्यांना पुन्हा वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागणार नाही. हे कशामुळे झालं? धेनू रक्षणामुळे झालं बरं का. तसंच गोब्राह्मण प्रतिपालक आपण ज्यांना म्हणतो आपले शिवराय, ही गाय जगाची माया, ही गाय जगाची माया, ही गाय
जगाची माय जन्मशूराय भूषण शिवराय मानती कासा वेद मानती देवता तशी ती मान्य शास्त्र ग्रंथास तशी ती मान्य शास्त्र ग्रंथास तशी ती साधू संत म्हणतास हो जी 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 तशी ती साधू संत म्हणतास जी 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 धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा धन्य महाराज गरीब निवाज त्यांनी राखली गायची राज त्यांनी राखली गायची राज बिजापुरी दिली योग्य समजून बिजापुरी दिली योग्य समजून याच साठी मिळो स्वराज हो जी 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 याच साठी हो केलं स्वराज हो जी 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 गो ब्राह्मण प्रतिपालक जेव्हा शहाजी राजांनी अजून बरोबर आहे जेव्हा कर्नाटकामध्ये लहान शिवाजी असताना जिजामाता आणि शिवराय गेलेले होते विजापूरच्या दरबारामध्ये कुर्निसात केला नाहीये आणि शहाजी राजांना याचं अत्यंत वाईट वाटलंय. घरी येऊन जिजामातांना विचारताय की काय संस्कार केलेस आपल्या मुलावरती. आज बादशहाना त्यांनी कुर्निसात केला नाही आणि अजून तो आला नाहीये घरी. कुठे गेलाय. ज्या वेळेला थोड्या वेळाने शिवराय घरी आलेत आणि शहाजीराजांनी जो जिजामातांना प्रश्न विचारला होता तो प्रश्न जिजामाता शिवबांना विचारतायत. राजे का यायला उशीर झाला. तेव्हा ते सांगतायत की आम्ही येताना एक कसाई गाईला ओढत होता आणि आमच्या छोट्या तलवारीने आम्ही त्याचा हात सुरा घेतलेला हात खांद्यापासनं कापून टाकलाय. आम्ही योग्य ते केलं ना मासाहेब. म्हणून स्वराज्यामध्ये गायीचं रक्षण करणारा असा आमचा शिवबा राजा. म्हणून आपण त्याची कीर्ती आजही गातो की नाही. आज प्रत्येक गावात गेलं तर शिवाजी चौक आहे. मग हे कशामुळे झालं. गायीचं रक्षण केल्यामुळे. म्हणून गायीचं संवर्धन करा, गायीचं स्पर्शन करा, गायीचं दर्शन करा. अशासाठी आपल्याला जन्म दिलेला आहे भगवंतानी. आणि साध्या साध्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांना घरीसुद्धा आपण हे ज्ञान देऊ शकतो. आज आपण सगळ्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये आहेत आणि आपला एकही सण तिथे साजरा केला जात नाही. पण गायीवरती आपण घरी प्रश्नमंजुषा घेऊ शकतो की नाही. बोलता बोलता सुद्धा आपण मुलांवर संस्कार करू शकतो. गायीच्या पित्ताशयामध्ये गोरोचन नावाचा एक औषधी घटक मिळतो. आपण सगळे गोंदोल्याला वगैरे तिलक लावतो बघा, किती सुगंधी असतो. ह्या सगळ्या तिलकांमध्ये हे गोरोचन घातलेलं असतं बरं का. आणि ते पित्तावर अत्यंत औषधी आहे. शिवाय त्याचा तिलकसुद्धा लावला जातो. इतकं ते सुवासिकसुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तिचं शेण म्हणू नका, तिचं मूत्र म्हणू नका, तिचं गोरोचन म्हणजे तिच्यातला हा औषधी गुणधर्म म्हणजे गोमूत्र प्यायल्यावर सुद्धा मूतखड्यावर ते औषध सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिची ही उपयोगीच आहे. म्हणून तिला आपण माता असं म्हटलं जातं. पण आज मात्र आपल्याला असं दिसत नाही चित्र. मग आपण काय करू शकतो. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गोदान करावं असं सांगितलं आहे खऱ्या गाईचं बरं का. ते नाही जमणार कारण खर्चिक आहे. नसेल जमत तर आपण वर्षाचा चारा तर तिला देऊ शकतो. वर्षाचा नाही दिला महिन्याचा द्या. तो खर्च होत नसेल तर हल्ली गोशाळा जिथे आहेत ना ती लोक सांगतात की आम्हाला पैसा नको आहे, तुमचा वेळ हवा आहे. एक दिवस तुम्ही गायीच्या सेवेसाठी या, तिचं गोमूत्र आणि शेण काढा. परवा तर मी बघितलं ॲमेझॉनवरती शेणसुद्धा मिळतं बरं का.
म्हणजे झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए असं आहे. म्हणजे ते आपण 200-250ला विकत घ्यायचं, पण जे आपल्याकडे फुकट मिळतं आहे त्याची आपल्याला किंमत नाही. बरं, हे सगळं आपण करू शकत नसू तर आपण एवढं तर करू शकतो की आपलं अन्न जे वाया गेलेलं आहे, जे आपल्याला टाकून देतो, ते निदान प्लॅस्टिकच्या पिशवीत तरी टाकू नये हो. ते अन्न पिशवीत असतं आणि ते गायी खातात आणि त्याचा त्यांना अत्यंत त्रास होतो. आपल्याकडे गोग्रास काढायचा प्रथा आपल्याकडे आहे. का गोग्रास घालायचा आहे? अहो, त्याच्यातून पितृऋणसुद्धा फिटतं. आज लोक सांगतायत ना भविष्य की तुमच्याकडे पितृदोष आहे, पण घासच द्यायचा आहे, उरलेलं सगळं शिळं तिला घालायचं नाही आहे. आणि आपण खायच्या आधी ते काढायचं आहे. आपण उरलेलं घालतो हे चुकीचं आहे. म्हणून जशी आपल्याला सेवा करता येईल तशी आपण सेवा करायची आहे. म्हणून गोकुळीचा चोर गायीचेनी थोर राम अवतार याच साठी. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये गौतम बुवा आपल्याला सांगतायत, आपल्याला म्हणजे भगवंताला, की राघवाच्या सुता हेची देई देवा, की मला काय देशील? तर जन्मभरी सेवा गोमातेची. अशी गोमातेची सेवा जर आपल्या हातून घडली तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. म्हणून ही गोसेवा घडण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सतर्क राहिलं पाहिजे. आज हे आपण मुलांना सगळे गोमातेचे गुणधर्म सांगितले पाहिजेत, तरच हा गोवंश आपण टिकवू शकणार आहोत. अहो, जिथे गोहत्या चालते ना ते इतकं भयंकर आहे की 200 डिग्री पाणी गाईच्या अंगावर टाकलं जातं. 8 दिवस तिला उपाशी ठेवलं जातं अन्न पाण्याविना. ती तडफडून आपल्याला शाप नाही का हो देणार? का 200 डिग्री तापमानाचं पाणी टाकलं जातं? तर ते कातडं काढण्यासाठी सोयीचं पडतं म्हणून. म्हणून जिथे कुठे गोहत्या चालत असेल तिथे आपण निदान तिथे नकार तरी आपण देऊ शकतो. 4 माणसं जमून ते थांबवायचा प्रयत्न तर करू शकतो. ही सुद्धा गोसेवाच आहे आत्ताच्या काळामध्ये. मग अशी गोसेवा आपल्याला घडायची असेल तर आपण सुद्धा प्रभू रामचंद्रांकडे हेच मागणं मागायचं आहे की आम्हाला सुद्धा या मनुष्य जन्मामध्ये आम्हाला हेच तू दे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला गौतम बुवा हेच सांगतात, धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार, ऐसा निर्धार अंगी बाळे, ऐसा निर्धार अंगी बाळे. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार. संतांनी दाविला मार्ग चोखाळून, संतांनी दाविला मार्ग चोखाळून, कर्तव्य समजून करी सेवा. धेनु विश्वमाता जगाचा धार, गोकुळीचा चोर गाईचे निथोर, गोकुळीचा चोर गाईचे निथोर, राम अवतार याच साठी, राम अवतार याच साठी. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार.
राघवाच्या सुता हेची देई देवा, राघवाच्या सुता हेची देई देवा, निम्न भरी सेवा गोमातेची घडो मज सेवा गोमातेची, देनु विश्वमाता जगाचा धार, देनु विश्वमाता जगाचा धार, देनु विश्वमाता जगाचा धार, जगाचा धार, जगाचा धार. उतरतोय ना सारखा. गोमातेबद्दल आपण सगळी सखोल माहिती आज ऐकलेली आहे. जसं चौंडे महाराजांचे तसं आमच्या कानडे बुवासुद्धा गोसेवा करत होते आणि त्यांची मला आठवण झाली आज. आज हिचं 1000वं कीर्तन म्हणून माझ्या मधल्या बहिणीनी काव्य रचलेलं आहे ते वाचते, म्हणजे म्हणते. कीर्तन पुष्पे हार गुंफिला, कीर्तन पुष्पे हार गुंफिला, चैतन्यपदी अर्पिला भावे, चैतन्यपदी अर्पिला भावे, कीर्तन पुष्पे हार गुंफिला, कीर्तन पुष्पे हार गुंफिला. नाथ षष्ठीला प्रथम कीर्तन, नाथ षष्ठीला प्रथम कीर्तन, करुणी तोषविसी एका जनार्दन, करुणी तोषविसी एका जनार्दन, कीर्तन भक्ती ती मनापासून, कीर्तन भक्ती ती मनापासून, करुणी आळविसी तू प्रभुला, करुणी आळविसी तू प्रभुला, चैतन्यपदी अर्पिला भावे, चैतन्यपदी अर्पिला हार, चैतन्यपदी अर्पिला हार. एकादशी द्वादशी चातुर्मासी, एकादशी द्वादशी चातुर्मासी, विषय योजुनी कीर्तन करीसी, विषय योजुनी कीर्तन करीसी, अभ्यासपूर्वक रंग भरीसी, अभ्यासपूर्वक रंग भरीसी, सहज भावती ती सकलाला, जहनती ती सकलाला, करुण चैतन्यहार, चैतन्यपदी अर्पिला
शिक्षणाचा लाभ निश्चित झाला तुझला, लाभ निश्चित झाला तुझला. चैतन्यपदी अर्पिला हार, जन्मोत्सव करीसी कीर्तनाचे, जन्मोत्सव करीसी कीर्तनासे. मास चातुर्मास घेसी कीर्तनाचे, मास चातुर्मास घेसी कीर्तनाचे. बघता बघता सहस्रदलाचे, बघता बघता सहस्रदलाचे. कीर्तन कमल अर्पिसी गुरुला, कीर्तन कमल अर्पिसी गुरुला. चैतन्यपदी अर्पिला हार, तोषवावा तो चाप पाणी. प्रार्थनाईसी चैतन्य चरणी, प्रार्थनाईसी चैतन्य चरणी. अक्का करीते भाव आजला, अक्का करीते भावे अजला. चैतन्यपदी अर्पिला हार, चैतन्यपदी अर्पिला हार, चैतन्यपदी अर्पिला हार. मधल्या बहिणीने केलं बरं. त्यांना सांगा छान लिहिलंय, छान आज ती काव्यरूपाने इथे हजर आहे. आज माझ्या कौतुकासाठी अनेक जण आलेत बरं का. माझ्या बहिणी आलेत, माझ्या मैत्रिणी आलेत, आमच्या समितीच्या क्षेत्र कार्यवाहिका पश्चिम प्रांताच्या सुनंदाताई ह्या पण आलेल्या आहेत बरं का. तळेगावहून आले आहेत. आणि माझा मुलगा, माझ्या भाचे सुना, माझ्या मैत्रिणी, माझी मुलगी आली आहे. हे तर माझे साथीदार जन्माचे आलेलेच आहेत. माई आलेली आहे, मला दादामुळे सुद्धा इथे दिसत आहेत. सगळ्यांच्या कौतुकामध्ये मी नाहून निघाले. आमचे म्हणजे तुम्हाला सोमण काका म्हणजे तो माझा जया काका आहे, त्याचा भाऊ पण मगाशी काका काकू येऊन गेले. असे अनेक सुहृद हे इथे आज उपस्थित आहेत माझ्या कौतुकासाठी. आणि तुम्ही दर्दी श्रोते, त्यामुळे कीर्तन सेवा करायला सुद्धा आनंद वाटतो बरं का. आणि ह्या सगळ्यांना मी एकदा इथून परत नमस्कार करते. जे कोणी राहिलं असेल तर त्यांनासुद्धा माझा नमस्कार आहे. आता आपण परंपरेप्रमाणे भजन करू आणि आख्यानाकडे वळू. करूया घोषनामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. करूया घोषनामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. करूया घोषनामाचा सद्गुरु समर्थ
घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा करूया 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 घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. अजून एक मगाशी उल्लेख करायचा राहिला. तुमच्या सोमण काकू म्हणजे माझी धनाश्री वहिनी पण आलेली आहे कौतुकानी. तिलाही माझा नमस्कार. नित्य भरतसे जत्रे माझी नित्यस भरतसे जत्रे माझी बापार मोठा मसवडला गोमाता विक्रय बहु गोमाता विक्रय बहु घेती कसाई बघून जो नडला राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. मुंबईपासून जवळच असलेलं म्हसवड, तिथे मोठा गुरांचा बाजार भरत असे. आणि ह्या बाजारामध्ये ज्या भाकड गाई झाली आहेत किंवा जो पैशाला त्याला पैशाची नड आहे असे ते आपली गुरं गाई तिथे विकायला म्हणून येत असत. आणि मग कसाई लोक या गायींना खरेदी करत असत आणि पुढे त्यांची हत्या करत असत. आणि ही बातमी जेव्हा महाराजांना कळली तेव्हा त्यांनी भक्तजनांना सांगितलं. सांगी भक्तांना जाऊ गाई भक्त जनाना मानी गुरुवाज्ञा भक्त गीतताला मोठा भरला बाजार पाहि डोळा मोठा भरला बाजार पाहि डोळा कंठी गहीवर नेत्राश्रुये डोळा कंठी गहीवर नेत्राश्रुये भक्तगणांना सांगितलंय की आपण म्हसवडला जायचं आहे. गुरु आज्ञा म्हणून सगळेजण निघालेत आणि मोठा बाजार तिथे भरलेला आहे. महाराजांना ते दृश्य बघवलं नाही. कंठी गहीवर आलाय, नेत्राश्रू यायला लागले डोळ्यामधनं. कारण एक कसाई जवळजवळ 60-70 गायी ह्या घेऊन चालला होता. आणि पुढे या गोमातेचं काय होणार हे चित्र महाराजांच्या डोळ्यापुढे आलं आहे. अत्यंत कणव मनामध्ये निर्माण झाली आहे आणि त्या कसायाला अडवलं आहे. थांब. ते म्हणाले
की अहो आम्ही ह्या गायी घेतली आहेत, आमचा धंदा, त्याच्यावर पोट आहे आमचं, आम्ही तुम्हाला कशा देऊ ह्या गायी. दावणीला बांधलेली ही गोमाता महाराजांना बघवत नव्हती आणि त्या कसायांनी सांगितलं की त्या तुमच्याकडे आल्या तर तुम्ही घ्या. आणि खरोखरच महाराजांनी गायींची नावं पुकारली आहेत. गोदे, गंगे, काशे अशी नावं पुकारली आहेत आणि सगळ्या गायी महाराजांच्या भोवती जमा झाली आहेत. सोडवी धेनु माता माता, सोडवी धेनु माता, सोडवी धेनु माता. त्या दृश्याला धन्य वाटे, त्या दृश्याते बघुनी वाटे, गोपाळा यादवा. त्या दृश्या बघुनी वाटे, गोपाळा यादवा. सोडिल्या धेनु माता संतांनी, सोडल्या धेनु माता, सोडिल्या धेनु माता संतांनी, सोडिल्या धेनु माता. महाराजांकडे या गायी आले आहेत आणि त्यांच्या भोवती उभा राहिले. ते दृश्य ज्यांनी पाहिलं ना, त्यांना ते दृश्य बघून असं वाटलं की गोपाळ कृष्णा शेजारी ह्या सगळ्या गायी उभ्या आहेत आणि महाराज मधोमध कृष्णासारखे भासत होते. आता त्या कसायाचा नाईलाज झालाय आणि महाराजांनी ह्या सर्व गायी आपल्या इथे गोंदवल्यात आणून गोशाळेमध्ये बांधली. त्याच वेळी महाराज सातारला एका त्यांच्या भक्ताकडे जेवायला गेले. आता अत्यंत असा सुंदर योग. अहो संतांची पंक्तीला बसणं हे खूप लाभदायक असतं. तो योग आपल्या आयुष्यात येतोच असं नाही. आणि त्यामुळे महाराजांच्या पंक्तीला जी लोक होती त्यांना तो अगदी अपूर्व असा योग, कपिलाषष्ठीचा योग वाटतोय. होता होता जेवण होत आलं, भोजन होत आलं आणि शेवटचा घास महाराज घेत आहेत. पण महाराजांना उचकी लागली आहे, उचकी लागली आहे. पाणी पितायत, उचकी लागली. का बरं उचकी लागली? कोण माझी आठवण काढताय? असं म्हणून महाराजांनी शेवटचा घास आपल्या पानात तसाच ठेवला आहे आणि मागच्या दाराने बाहेर पडले आहेत. तर काय दृश्य बघितलं आहे? तर त्या मागच्या बोळीतनं एक कसाई दावणीला बांधलेली गाय ओढत होता आणि ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. थोडी धेनु ही हंबरडा, थोडी धेनु ही हंबरडा. गोवी करता मारी गोवी करता, थोडी धेनु ही हंबरडा, थोडी धेनु ही हंबरडा. रक्त भळभळा मुखातून ये, रक्त भळभळा मुखातून ये. कोणी नसे हो त्राता त्राता, कोणी नसे हो त्राता त्राता. थोडी धेनु ही हंबरडा, थोडी धेनु ही हंबरडा.
दृश्य बघून ते निंदिले, दृश्य बघून हे मनी क्रोधिले, रौद्र रूप ते त्यांनी घेतले, रुद्र रूप ते त्यांनी घेतले, सोडवी गो माता माता थोडी धेनू ही हंबरडा, थोडी धेनू ही हंबरडा. गोवी करता म्हणजे कसाई. हा कसाई दावणीला बांधलेली ही गाय ओढत होता. ती पुढे येत नव्हती म्हणून फटके देत होता आणि मुखातून तिच्या रक्त येत आहे. डोळ्यामध्ये अत्यंत भीती तिच्या दिसतेय आणि महाराजांनी हे बघितलंय. साधू खरे कधी रागवत नाहीत बरं का. साधूंचं कधी आपल्याला रुद्र रूप दिसत नाही, पण ह्या कसायावरती महाराज रागवलेत. ह्या गोमातेला तू असं छळतोस. आणि होता होता अनेक जण तिथे जमले, मोठी गर्दी तिथे झाली आहे. आता ह्या कसायाला काही करता पण येईना. आणि ह्या गर्दीमध्ये एक अंमलदार होता. परिये के अमरदाने, परिये के अंमलदाने, दाखविला धाक सोडी धेनूला. परिये कमलदारे, दाखविला धाक सोडी धेनूला. बाबरला परिमिळे द्रव्यते, बाबरला परिमिळे द्रव्यते, घेऊन गेला त्वरेची सदनाला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. पण ह्या गर्दीमध्ये एक अंमलदार होता आणि त्या कसायाला त्यांनी धाक दाखवलंय आणि गाईला सोड सांगितलंय. जे पैसे हातात मिळालेत, कारण घाबरलाय. आजही आपल्याला पोलीस सोंग घेऊन आले तरी आपण भीतो. आणि हा असा मिळेल ते पैसे घेऊन घरी परतलाय. आता ही मरणोन्मुख पडलेली गाय हस्त फिरता गाय, हस्त फिरता उठली गाय, मृत्युपाशातून वाचली समाय. हो मृत्युपाशातून वाचली समाय. उठ म्हणता उठली माता, उठ म्हणता तात्काळ उठे माता. संत रूपे संकटी देव पाता. हो संत रूपे संकटी देव पाता. आता त्या गायीजवळ महाराज गेलेत. तिच्या अंगावरून आपला प्रेममय करुणामय हात फिरवलाय आणि म्हणतात, माय मृत्यूपाशातनं वाचलीस ग, आता उठ बरं. आणि अशी ही महाराजांची करुणवाणी प्रेमळवाणी त्या गायीने ऐकली आणि तात्काळ ही गोमाता उभी राहिली. म्हणजेच संत रूपाने भगवंतसुद्धा या गोमातेला वाचवायला येतो. आता या गोमातेला महाराजांनी तिथल्याच एका ब्राह्मणाला दिली आणि सांगितलंय की तुला जेव्हा ही नकोशी वाटेल तेव्हा माझी मला परत कर. थोडे दिवस हिचा सांभाळ त्यांनी केलाय, पण शेवटी वळणाचं पाणी वळणावर गेलंय. त्यांनी दुसऱ्याला देऊन टाकले. आणि ज्या वेळे महाराज पुन्हा त्या गावी गेलेत तेव्हा बांधलेलं दावं सोडून ही महाराजांकडे यायचा प्रयत्न करते. म्हणजे गायीमध्ये माणसासारख्या भावना असतात बरं का. कशा, ज्यावेळी गाय प्रसूत होते आणि तिला जेव्हा गोरा होतो ना तेव्हा ती रडते बरं का. जसं आपल्याला मुलगी झाली की रडायला येतं की आपल्यासारखे कष्ट तिला पडणार.
तसं गाईला असं वाटतं की आता माझ्या या मुलाला कष्ट पडणार शेतीचे. तशा या भावभावना माणसासारख्या या गायीमध्ये असतात. आणि ही गाय, महाराज घोड्यावर होते पण घोड्याच्या पुढे धावते बरं. आणि महाराजांनी घोड्यावरनं खाली उतरलेत आणि तिला पाठीवर थोपटलंय आणि तिचं सांत्वन केलंय. आणि तिच्या कानात काय सांगितलं महाराजांनी, जसं आपण आपल्या मुलीला बोध करतो ना सासरी जाताना, की दिल्या घरी सुखी राहावं असं महाराज सांगतायत. आणि पुढे त्या घरी ती गाय सुखाने नांदली बरं का. म्हणजे संतांच्या शब्दाला किती सामर्थ्य असतं बघा. अहो आपण सांगितलं तर आपली मुलंसुद्धा ऐकत नाही. पण संतांनी दाविला मार्ग चोखाळूनी, संतांनी हा सगळा गोसेवेचा मार्ग आपल्याला चोखाळून बघितलेला दिसतो. आज सुद्धा जिथे समाधी मंदिर आहे तिथे पूर्वीची महाराजांची गोशाळा आहे बरं का. गोशाळा होती आणि महाराज आदल्या दिवशीच तिथे गेले होते गाईची सेवा करायला. महाराज अनवाणीच बाहेर आलेत आणि त्या तिथल्या गुराख्याला असं वाटलं महाराज पादुका विसरलेत, म्हणून तो पादुका घेऊन आलाय. महाराज पादुका विसरलात आपण. तेव्हा महाराज त्याला सांगतात आता ह्या इथेच राहणार आहेत. तिथेच आज समाधी मंदिरामध्ये पादुका आहेत. आजही गोशाळा अत्यंत सुंदर अशी गोंदवल्याला आहे. तिचं सगळं पूजन अर्चन तिथे केलं जातं. म्हणजेच जशी संतांनी सेवा केली ना, तसं महाराजसुद्धा आपल्याला उपदेश देत आहेत की राममंत्र जपा पण गोसेवेचं व्रत अखंड चालू ठेवा. ह्याच्याशिवाय दुसरा उपदेश महाराज करत नाहीत. आणि केले मग सांगितले, त्यांनी करून दाखवलं आहे म्हणून ते आपल्याला अधिकारवाणीने सांगू शकतात की गोसेवेसारखं पुण्य नाही, गोसेवेसारखं महात्म्य नाही, कारण ही आपली गोमाता आहे. मग आईचं जर आपण पूजन अर्चन केलं तर जसं पुण्य मिळतं तसं गाईचं सुद्धा आपण सेवा केली तर आपल्याला पुण्य लाभ होतो. म्हणून मूळ पद्यामध्ये गौतम बुवासुद्धा हेच मागतायत की राघवाच्या सुता हेची देई देवा, घडो मज सेवा गोमातेची. म्हणून आपण सुद्धा महाराजांकडे श्रीरामाकडे प्रार्थना करूया की आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये एकदा तरी गोदान करायचा प्रसंग येऊ दे, गोसेवा आमच्या हातून घडू दे, तिचं एखादं व्रत आमच्या हातून घडू दे. हेच मूळ पद्यामध्ये आपण धेनु विश्वमाता नाही धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार. ऐसा निर्धार अंगी बाणे, ऐसा निर्धार अंगी बाणे. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार. संतांनी दाविला मार्ग चोखाळून, संतांनी दाविला मार्ग चोखाळून. कर्तव्य समजून करी सेवा, कर्तव्य समजून करी सेवा. धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार.
राघवाच्या सुता हेची देई देवा, राघवाच्या सुता हेची देई देवा, घडो मज सेवा गोमातेची, घडो मज सेवा गोमातेची. तुम्ही विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार, धेनु विश्वमाता जगाचा धार, जगाचा धार, जगाचा धार. झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागते. एक मागणे मागाया आले दारी दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे स्मरण्याला, नाम तुझे हे स्मरण्याला, शांती देई चित्ताला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे गायाला, नाम तुझे हे गायाला, सुंदर वाणी दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. रूप मनोहर बघण्याला, रूप मनोहर बघण्याला, दृष्टी देई नयनाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे ऐकाया, नाम तुझे हे ऐकाया, नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे सांगाया, नाम तुझे हे सांगाया, स्फूर्ती शक्ती दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. दीनही दुबळा कोणी दिसता, दीनही दुबळा कोणी दिसता, उदार करतो करण्याला, सद्बुद्धी ती दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. हेच मागणे मागाया, हेच मागणे मागाया, उषाई आली दे तिजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला.